डॉक्टर एंजिओग्राफी करावी म्हणतायत, पण मला खूप भीती वाटते. ती सेफ आहे का? काही धोका तर नाही ना? हा प्रश्न इतका कॉमन आहे की जवळजवळ प्रत्येक दुसरा पेशंट विचारतो. एंजिओग्राफी हा शब्द ऐकताच लोकांच्या डोळ्यासमोर ऑपरेशन थिएटर, मोठी सर्जरी आणि धोका अशी चित्र येतात. पण खरं काय आहे ते शांतपणे समजून घेऊया. सर्वात आधी एंजिओग्राफी म्हणजे नेमकं काय? एंजिओग्राफी ही एक डायग्नोस्टिक टेस्ट आहे, ती ट्रीटमेंट नाही. या टेस्टमध्ये हाताच्या मनगटातील किंवा मांडीतील आर्टरीमधून एक बारीक कॅथेटर आत नेला जातो. त्यातून कॉन्ट्रास्ट डाय टाकला जातो आणि एक्सरेच्या मदतीने हार्टच्या ब्लड वेसलचा लाईव्ह व्हिडिओ घेतला जातो. त्यामुळे ब्लॉकेजेस आहे का, किती टक्के आहे आणि कुठे आहे हे अचूक दिसते. म्हणजेच एंजिओग्राफी ही क्लॅरिटी देणारी टेस्ट आहे. ती ब्लॉकेज निर्माण करत नाही, फक्त दाखवते. आता मुख्य प्रश्न, एंजिओग्राफीची गरज कधी पडते? प्रत्येक चेस्ट पेनसाठी एंजिओग्राफी करायची नसते. डिसिजन सिम्पटम्स आणि रिस्कवर अवलंबून असतो. पहिली सिच्युएशन, ॲक्यूट हार्ट अटॅक. जर पेशंटला सिव्हिअर चेस्ट पेन आहे, 20-30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ चालू आहे, स्वेटिंग, उलटी, घबराट आहे, ECG मध्ये मेजर बदल दिसत आहे किंवा ब्लड टेस्ट पॉझिटिव्ह आहे, अशा वेळी एंजिओग्राफी इमर्जन्सीमध्ये केली जाते. कारण ब्लॉकेजेस कुठे आहे ते लगेच समजलं पाहिजे आणि लगेच ट्रीटमेंट ठरवावं लागतं. या सिच्युएशनमध्ये एंजिओग्राफी लाईफ सेव्हिंग असते. दुसरी कंडिशन, रिपीटेड एक्झर्शनल चेस्ट पेन. जर चालताना, पाया चढताना किंवा थोड्या एक्झर्शन नंतर छातीत धडधड किंवा जडपणा किंवा पेन येत असेल आणि रेस्ट घेतल्यानंतर कमी होत असेल, याला स्टेबल अंजाना म्हणतात. अशा वेळी ECG, 2D इको किंवा TMT मध्ये हाय रिस्क दिसली तर एंजिओग्राफी करून एक्झॅक्ट ब्लॉकेज किती आहे ते पाहिलं जातं. तिसरी कंडिशन, हाय रिस्क प्रोफाईल. ज्यांना डायबिटीस, हाय BP, हाय कोलेस्ट्रॉल आणि स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री आहे आणि सिम्पटम्स सस्पिशियस आहेत, अशा केसेसमध्ये डिटेल इव्हॅल्युएशनसाठी एंजिओग्राफी सुचवली जाते. आता सेफ्टी बद्दल बोलूया. एंजिओग्राफी ही आजच्या काळात रुटीन आणि तुलनेने सुरक्षित प्रोसिजर मानली जाते. ही ओपन हार्ट सर्जरी नाही, लोकल अॅनेस्थेशियामध्ये केली जाते. पेशंट शुद्धीत असतो, साधारण 20-30 मिनिटांमध्ये प्रोसिजर पूर्ण होते. अनेक वेळा पेशंट दुसऱ्या दिवशी घरी जाऊ शकतो. हो, प्रत्येक मेडिकल प्रोसिजरला काही ना काही रिस्क असतेच. ॲलर्जिक रिॲक्शन, ब्लिडिंग किंवा किडनी फंक्शनवरती तात्पुरता परिणाम असे रेअर कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. पण एक्सपिरियन्स टीम आणि प्रॉपर मॉनिटरिंग असल्यास रिस्क खूपच कमी असते. मग फिअर कुठे असते? फिअर टेस्टमध्ये नाही तर रिपोर्टमध्ये असतो. ब्लॉकेजेस सापडले तर हा विचार घाबरवतो. पण लक्षात ठेवा, ब्लॉकेज आधीपासून असेल तर तो आहेच. एंजिओग्राफी फक्त त्याचं चित्र दाखवते. रिपोर्ट माहिती नसणं हे जास्त धोकादायक असू शकतं. एंजिओग्राफी केल्यानंतर पुढचा निर्णय क्लिअर होतो. मेडिसिन पुरतील का, एंजिओप्लास्टी लागेल का, की लाईफस्टाईल चेंज करून कंट्रोल होईल, हे क्लॅरिटी मिळते. पण एक गोष्ट स्पष्ट, एंजिओग्राफी ही रुटीन स्क्रीनिंग टेस्ट नाही, ती सिम्पटम बेस्ड किंवा रिस्क बेस्ड डिसिजन आहे. फिअर किंवा फॅशन म्हणून करायची टेस्ट नाही. आता एक महत्त्वाचा भाग, हार्ट हेल्दी टिप्स. कारण अल्टिमेट गोल काय आहे? एंजिओग्राफी टाळणे नाही तर हार्ट डिसीज टाळणे. दररोज किमान 30-40 मिनिटं ब्रिस्क वॉकिंग करा. वेट कंट्रोल ठेवा. बेली फॅट जास्त असेल तर रिस्क वाढतो. शुगर आणि रिफाईन शुगर कमी करा. ट्रान्स फॅट आणि डीप फ्राईड पदार्थ टाळा. स्मोकिंग पूर्णपणे बंद करा. 7-8 तासांची क्वालिटी झोप घ्या. स्ट्रेस कंट्रोलसाठी दररोज 10 मिनिटे डीप ब्रीदिंग किंवा मेडिटेशन करा. स्टॅटिन्स किंवा BP मेडिसिन दिल्या असतील तर रेग्युलर घ्या. मेडिसिन्स अचानक बंद करू नका. हार्ट हेल्थ हा एक लॉंग टर्म कमिटमेंट आहे. एंजिओग्राफी ही क्लॅरिटीसाठी एक टूल आहे, ती एनिमी नाही. योग्य वेळी केली तर ती फ्युचर कॉम्प्लिकेशन्स टाळायला मदत करते. म्हणून जर डॉक्टरने एंजिओग्राफी सांगितली असेल तर पॅनिक होऊ नका. शांतपणे विचारा, माझी कंडिशन इमर्जन्सी आहे का, अल्टरनेटिव्ह टेस्ट आहेत का, रिस्क किती आहे. इन्फॉर्म डिसिजन घ्या. फिअरवर नाही, फॅक्ट्सवर डिसिजन घ्या. जर तुम्हाला एंजिओग्राफी बद्दल अजून काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये जरूर विचारा. ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि अशाच प्रॅक्टिकल हार्ट हेल्थ गायडन्ससाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.